जो माझ्या भावावर निर्घृणपणे हत्या करण्यात आलेला आहे, जो कट रचलेला उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक जो बोलला एकही धोत्रे सोडू नका, जे भेटतील त्यांना मारून टाका, तो अद्याप अजूनही फरार आहे. त्याला पोलीस अजून बी अटक करत नाही. तो मोक्कार फिरतोय. त्याचे कार्यकर्ते येऊन आमच्या घराच्या इथे येऊन अजून बी आम्हाला दमदाट्या देत आहे. त्याच्या जीवावरती अजून बी मोकाट फिरताय. ज्या फिर्यादीनुसार मी जे आरोपींचे नाव दिलेले ते सुद्धा अजून जमा नाहीये. त्यांच्यापासून आम्हाला अजून पण जीविताला धोका आहे. पोलिसांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि जो हा उद्धव निमसे नगरसेवक आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी ही धोत्रे परिवाराकडून ही इच्छा आहे. लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याची कारवाई करावी. आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जो 307चा म्हणजेच 109चा जो गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यामध्ये आता सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे. 103 ते जुनं 302 हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे. दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये, तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या 5 टीम रवाना झालेल्या आहेत. एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध या ठिकाणी घेत आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँडओव्हर केलेला आहे. एसीपी अंबड म्हणजे शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे. आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्व्हिक्शन जास्तीत जास्त होईल याच्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत. ह्या चौकशीसाठी एक SIT CP सरांनी नेमलेली आहे तर त्या चौकशीच्या अनुषंगाने देखील पुढे CP साहेब निर्णय घेतील. प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे वडार समाजाचे नेते अनिल अण्णा जाधव यांना काल नाशिकमध्ये पाठवलं होतं. ही घटना घडल्यानंतर आम्ही तात्काळ CPंची भेट घेतली आणि CPंची भेट घेतल्यानंतर जे काही गुन्ह्यामध्ये FIR नोंदवताना कलमांची कमतरता होती ते कलम आम्ही वाढून घेतले. CP साहेबांनी आमचे सगळे कलम मान्य केलेत. ते कलम आता FIR मध्ये नोंद झालेले आहे आणि असं असताना देखील पीडितांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण होतं की आम्हाला न्याय भेटेल की नाही. इथं नाशिकमध्ये नवीन होऊ पाहणारा जो आका आहे उद्धव निमसे याला अटक होणार की नाही म्हणून रात्रीभरपासून आम्ही सर्व कुटुंबियांसोबत सिव्हिल हॉस्पिटल इथं धरणे देऊन बसलो होतो. आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं, आश्वासन दिलं की ज्या धर्तीवरती सोमनाथ सूर्यवंशीला आपण न्याय मिळवून दिलाय त्या धर्तीवरती आपण ह्या प्रकरणामध्ये दखल देऊ आणि पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभं राहू. आणि आम्ही प्रशासनालाही विनंती केली आहे, आम्ही चर्चेनंतर तुम्हाला वेळ देऊ. त्या वेळेत जर उद्धव निमसेला अटक झाली नाही तर पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि समस्त वडार समाज रस्त्यावरती उतरून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही त्यांना म्हणतो. आता नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही कुटुंबियांच्या वतीनं चर्चा करून सांगतो की आम्ही आता मृतदेह ताब्यात घ्यायला तयार आहोत. आपण जर बघत असाल तर गेल्या काही दिवसापासून ह्या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. या राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी शंका आहे. यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मस्साजोगमध्ये जे संदीप देशमुख हत्याकांड झालं त्याचीच पुनरावृत्ती ह्या नाशिकमध्ये झालेली दिसते. आज आमची मागणी अशी होती की गेल्या काही दिवसांपासून जे आयोग तपास करत होते त्यांनी ह्या केसेसमध्ये केवळ आणि केवळ आरोपींना वाचवण्यासाठी काही सेक्शन्सची कमतरता म्हणून त्यांनी सेक्शन्स लावलेले नव्हते. आमची मागणी त्यांच्याकडे तीच राहिलेली आहे की 120B सारखा जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी असेल किंवा 34 सारखं जे कॉमन इंटेन्शन असेल असे सेक्शन जे मूलतः ज्या सेक्शन्समुळे या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे सेक्शन लावण्यासाठी आज आम्ही पीडितांच्या वतीने या आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांनी त्यानुसार ते सेक्शन वाढवण्यासाठी पुढील प्रोसेस देखील केलेली आहे. आमची मागणी हीच असणार आहे की हा जो नाशिक शहरामध्ये तयार होणार नवीन आका आहे या आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. त्याच्या मागे जो सूत्रधार असेल या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. याच्या आधी ज्यांनी तपास केला त्या आयोग अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे PI आहेत ज्यांनी या पीडित व्यक्तीच्या कुटुंबियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या केस मागे घेण्यासाठी किंवा जबाब नोंदवून त्यावेळेस त्यांच्यावर प्रेशर आणून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करण्यात आलेली आहे. त्यानुसार राऊत मॅडमने आम्हाला त्याचं आश्वासन दिलेलं आहे. माझ्या मुलाला ज्यांनी रच कटून जे पोरं लावले होते मारायला तो स्वतः उभा होता. याला अटक करावी ही आमची वडार समाजाकडून ही मागणी आहे आणि धोत्रे परिवाराकडून मागणी. त्याला सोडू नका. परिषद उद्धव बाबा निमसे याला अटक व्हायलाच पाहिजे. जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ, आंदोलन करू. याला 2 दिवसात जर अटक नाही केली आम्ही आमचं सगळे जे नातेवाईक असतील वडार समाज असतील व जे अजून काही इतर असतील बहुजन समाजाचे असतील यांना संगतीत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. त्याला अटक व्हायलाच पाहिजे.